साथियों, आज भदंत आनंद कौशल्यायन यांच्या जयंती निमित्त एक दिवसीय धम्म परिषदेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। बऱ्याच लोकांना भदंत आनंद कौशल्यायन कोण होते हे माहीत असेल, त्याचबरोबर काही लोकांना माहीत पण नसेल, असं होऊ शकते। भदंत आनंद कौशल्यायन हे पंजाबचे जे भारतामध्ये जे वेगवेगळे राज्य आहेत त्यामध्ये पंजाब हे एक राज्य आहे। किंवा ते पंजाबचे राहणारे मूळचे पंजाबचे राहणारे होते आणि वर्ण व्यवस्थेमधील क्षत्रिय वर्णाचे होते। म्हणजे ते शेड्यूल कास्ट नव्हते, शेड्यूल ट्राइब नव्हते, ओबीसी नव्हते, ब्राह्मणही नव्हते, क्षत्रिय वर्णाचे होते। त्यांनी दीक्षा घेऊन बौद्ध भिक्षू बनण्याचं ठरवलं आणि जीवनभर त्यांनी प्रचार प्रसाराचं कार्य केलं। बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर आणि त्यांच्या अकाली मृत्यूनंतर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार कोणी करावा हा एक मोठा प्रश्न होता। त्या कालावधीमध्ये भदंत आनंद कौशल्यायन यांनी नागपूरच्या सेंटरवर राहून मोठं कार्य केलं। तेव्हा त्यांच्या गौरवानिमित्त त्यांच्या जन्मदिवशी ही धम्म परिषद इथल्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली आहे। आणि या धम्म परिषदेच्या निमित्तानं अनेक विषय चर्चेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। तेव्हा त्या विषयाच्या अनुषंगाने मी तुम्हाला तो विषय आहे थोडा वाचून दाखवतो। बौद्ध धम्माची तत्वप्रणाली बहुजन समाजात प्रस्थापित करण्यासाठी धम्म परिषदेचे आयोजन कसे असावे, अथवा बौद्ध धम्माचा देश विदेशामध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्रिसूत्री योजनेची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे, असा एक विषय या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। दुसरा विषय महाबोधी महाविहार व दीक्षाभूमीवर ब्राह्मणांचा अप्रत्यक्षरित्या कब्जा असणे म्हणजे बौद्ध धम्म संपुष्टात येणे। बौद्ध धम्म व बुद्धिस्ट विरासत वाचवण्यासाठी संघटित शक्ती निर्माण करणे एकच पर्याय आहे, असा दुसरा विषय ठेवण्यात आलेला आहे। तिसरा विषय आहे बुद्धाच्या पावन अस्थीवरील मौर्यकालीन बुद्ध स्तूप व आजही भोन
तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा येथे पूर्णा नदीच्या पात्रात जमिनीखाली केव्हा होणार स्तूपाचे उत्खनन, प्राचीन संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या नावाखाली सरकारने 550 कोटी रुपये संरक्षक भिंत आणि रस्ता बांधण्यासाठी केले मंजूर. स्तूप मात्र आजही मातीच्या ढिगाऱ्यातच आहे. बुद्धिस्ट विरासत नष्ट करण्याचा पुरातत्व विभाग व सरकारचे षडयंत्र एक गंभीर चिंतन. असे अनेक विषय या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. तेव्हा काही बाबी मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो. तेव्हा पहिली बाब तर अशी की बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर या ठिकाणी जी धम्मदीक्षा देण्याचा विशाल कार्यक्रम केला, तो एक धर्मांतराचा कार्यक्रम होता असं त्या काळातील जे लिटरेचर अवेलेबल आहे, साहित्य अवेलेबल आहे, त्यावरून दिसून येते. परंतु जर आपण थोडं अभ्यास करण्याचा विचार जर केला तर काही बाबी अशा लक्षात येतात की प्राचीन भारतामध्ये असं बोललं जाते की भारत हा बौद्धमय होता. भारत हा हिंदूमय होता असं कोणी बोलताना मी कधी ऐकलं नाही. भारत हा बौद्धमय होता असं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांकडून ऐकण्यात आलेलं आहे. परंतु पुष्यमित्र शृंगाच्या माध्यमातून जी प्रतिक्रांती झाली या देशामध्ये आणि त्यांच्या माध्यमातून बौद्ध भिक्षू आणि त्यांच्या सार्वत्रिक कत्तली करण्यात आल्या. त्यानंतर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे जे बौद्ध भिक्षू होते ते वेगवेगळ्या देशामध्ये, भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या जवळपास असणाऱ्या देशामध्ये निघून गेलेत, असं बाबासाहेब आंबेडकरांच्या लिटरेचरचं वाचन केल्यानंतर लक्षात आलं. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे बौद्ध भिक्षू भारतामध्ये शिल्लक राहिले नाहीत. त्या कालावधीमध्ये जो भारत होता तो बौद्धमय भारत होता. त्याला RSS आणि भाजपाचे लोक हिंदू म्हणतात. पण हिंदू कोण हा प्रश्नच अस्तित्वात पुन्हा पुन्हा येतो. हिंदू कोण? दयानंद सरस्वती यांनी असा उल्लेख केलेला आहे, रेकॉर्डमध्ये अवेलेबल आहे, की हिंदू ही मुसलमानांनी दिलेली शिवी आहे. मग हिंदू म्हणून मुसलमानांनी दिलेली शिवी असेल
तर मग आम्ही जे SC ST OBC चे लोक आहोत त्यांना जे ब्राह्मण लोक म्हणतात ते हिंदू कसे काय? ते हिंदू होऊ शकत नाही. आणि जर ब्राह्मण त्यांना हिंदू म्हणत असतील तर मग ते शिवी देत आहेत असं त्याचा अर्थ होतो. मग ब्राह्मण हे आपल्याला शिवी देत आहेत का हिंदू म्हणून? असं मी सोशल मीडियामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी असं लिहिण्याचा प्रयत्न केला तेव्हा हिंदू ही मुसलमानांनी दिलेली शिवी आहे असं दयानंद सरस्वती म्हणतात. आणि दयानंद सरस्वती कोण होते? ब्राह्मण होते. दयानंद सरस्वती हे ब्राह्मण होते आणि ते ब्राह्मणच असं म्हणतात की हिंदू मुसलमानांनी दिली शिवी आहे. मग ब्राह्मण जर हिंदू मुसलमानांनी दिलेली शिवी आहे असं म्हणत असतील तर जो ब्राह्मणांचा धर्म आहे त्याला हिंदू हे नाव कसं काय मिळालं? हा एक प्रश्न आहे. ब्राह्मणांनी जो प्रचार प्रसार आरंभ केलेला आहे त्यामध्ये SC ST OBC कुणबी मराठा क्षत्रिय वैश्य सर्वांना ते हिंदू म्हणतात. ब्राह्मण स्वतःला हिंदू म्हणत नाही. याबद्दल तुमच्यापैकी कुणीही गांभीर्यानं या बाबीची नोंद केली असेल असं मला वाटत नाही. ब्राह्मण स्वतःला हिंदू म्हणून घेताना कधी दिसले नाही. म्हणजे असे काही अनेक प्रश्न आहेत. मग जे लोक बुद्धिस्ट होते आणि भारत बौद्धमय होता ते लोक कुठे गेले? ते जे बौद्धमय लोक होते, जो भारत बौद्धमय होता ते कुठे गेलेत? तर ते कुठेही गेलेले नाही. भारत सोडून तर कोणी जाणार नाही ना. ते कुठेही गेलेले नाही, ते इथंच आहेत. मग ते इथंच असताना त्यांना बौद्ध असताना त्यांच्या बौद्ध असण्याचं विस्मरण कसं झालं? ते विसरलेच कसे? कारण जोपर्यंत प्रचार प्रसार करणारे लोक अस्तित्वात असत नाही तोपर्यंत स्वाभाविकपणे विस्मरण होणार. म्हणून हे जे कोणी आज आपल्याला दिसत आहेत विस्मरण झालेले लोक, ज्याला ब्राह्मण हिंदू म्हणतात, पण दयानंद सरस्वती म्हणतात हिंदू ही मुसलमानांनी शिवी दिलेली आहे. मुसलमानांच्या भारतामध्ये आगमन होण्याच्या तारखीच्या अगोदर पर्यंत हिंदू हा शब्द भारताच्या संस्कृत आणि हिंदी लिटरेचर मध्ये कुठेही लिहिलेला दिसत नाही. जेव्हा मुसलमानांचं भारतामध्ये आगमन झालं आणि सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक, ज्या लोकांना स या शब्दाचं उच्चारण करता येत नव्हतं म्हणून स या शब्दाचं उच्चारण ह करत होते, म्हणून सिंधू या शब्दाचं उच्चारण ह झालं. मग सिंधूचे हिंदू झाले. ज्या लोकांना स उच्चारण करता येत नव्हतं त्या लोकांनी सिंधू या शब्दाचा अर्थ हिंदू केला, उच्चारण केलं, असं बोललं जातं. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या अनुषंगाने विचार मंथन होणं आवश्यक आहे. पण हा एक खरोखरच मोठा प्रश्न आहे
की भारत जर बौद्धमय होता तर ते बौद्ध गेले कुठे? ते कुठेच गेले नाही, ते इथंच आहेत. त्यांना ब्राह्मणांनी हिंदू म्हणवणं सुरू केलं, पण ब्राह्मणांनी हिंदू म्हणून त्यांचा दीक्षेचा कार्यक्रम कुठं घेतल्याचं ऐकिवत नाही. की त्यांनी जशी बाबासाहेबांनी दीक्षा दिली तशी ब्राह्मणांनी ह्या लोकांना हिंदू धर्माची दीक्षा दिली असा कुठलाही कार्यक्रम ब्राह्मणांनी केल्याचं आठवत नाही. असं कुठलं रेकॉर्ड अवेलेबल नाही. पुन्हा एक आणखी प्रश्न निर्माण होतो. हिंदू जर समजा दयानंद सरस्वती म्हणतात त्याप्रमाणे मुसलमानांनी दिलेली शिवी आहे तर ते हिंदू म्हणू शकत नाही. मग ब्राह्मण धर्माचंच नाव बदलून हिंदू धर्म झालं असं काही झालेलं आहे का? तर ब्राह्मण स्वतःला हिंदू मानताना आणि प्रचार करताना दिसत नाहीत. ते लार्ज स्केल मेजॉरिटी मध्ये असणारे जे SC ST OBC कुणबी मराठा या लोकांना हिंदू म्हणत राहतात. स्वतः ब्राह्मण हिंदू आहेत असा ते कधीही प्रचार करत नाही. अशी परिस्थिती का निर्माण झाली? हिंदू बनवून घेण्याची परिस्थिती का निर्माण झाली? जेव्हा इंग्रज भारतात आले आणि इंग्रज भारतात आल्यानंतर भारतामध्ये निवडणुका होण्याची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा निवडणुकांमध्ये मतदार आवश्यक आहे. मतदारांशिवाय निवडणुका होत नाही. मग ब्राह्मणांनी विचार केला, हे आपण तर 3.5% लोक आहोत. उद्या जर निवडणुका झाल्या तर 3.5% लोकसंख्येच्या आधारावर ब्राह्मण म्हणून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपला एकही उमेदवार निवडून येऊ शकत नाही. ग्रामपंचायतीचा पंच सुद्धा आपला होऊ शकत नाही. एकही पंच जर आपला झाला नाही तर ग्रामपंचायतीचा सरपंच आपला होऊ शकत नाही. मग ग्रामपंचायतीचा सरपंच जर आपला होऊ शकत नसेल तर देशाच्या पंचायतीचा प्रधानमंत्री कसा होणार? गावातच सरपंच होऊ शकत नाही तर देशाच्या पंचायतीचा प्रधानमंत्री कसा होणार? असा प्रश्न ब्राह्मणांच्या समोर निर्माण झाला. आणि मग त्यांनी दावपेच म्हणून SC ST OBCच्या कुणबी मराठा लोकांना हिंदू बनवणं सुरू केलं आणि त्यांची मोजणी हिंदू म्हणून व्हावी असं सुरू केलं. परंतु ब्राह्मणांचं जे संस्कृत साहित्य आहे त्यामध्ये वेद आहेत, हिंदू शब्दच नाही. हिंदू हा शब्द संस्कृत भाषेचा नाही. हिंदू हा शब्द हिंदी भाषेचा नाही. हिंदू हा शब्द भारतीय भाषेचा नाही. त्यामुळे कुठल्याही भारतीय भाषेमध्ये तो शब्द अवेलेबल नाही, उपस्थित नाही. असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नाची उत्तरं ब्राह्मण देत नाहीत. जर या लोकांना वैदिक धर्मी म्हटलं तर वेद वाचण्याचा SC ST OBC कुणबी मराठा या लोकांना अधिकार नाहीत. मग वेद वाचण्याचा जर अधिकार नाही तर ते वैदिक होऊ शकत नाही. वैदिकही होऊ शकत नाही आणि झाले तरी त्याचा काही उपयोग नाही. म्हणून जे मुसलमान भारतामध्ये आले त्यांनी या देशातील लोकांना हिंदू बनवणं सुरू केलं. तर मुसलमानांनी दिलेली शिवी SC ST OBCच्या लोकांसाठी धर्म म्हणून ब्राह्मणांनी स्वीकारली. म्हणजे आम्हाला दिलेली शिवी. ब्राह्मणांना त्याचा राग आला नाही, यायला पाहिजे होता. आम्हाला हिंदू म्हणवताना ब्राह्मणांना राग यायला पाहिजे होता, तो आला नाही. त्याचं कारण ब्राह्मण DNA अनुसार विदेशी लोक आहेत आणि आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत. त्यामुळे आम्हाला कोणी शिवी दिली काय?
आम्हाला कोणी वाईट म्हटलं काय त्याबद्दल ब्राह्मणांना काही वाईट वाटण्याचं कारण शिल्लक राहिलं नाही. अजूनही ब्राह्मणांना काही आमच्याबद्दल आपलेपणा नाही. पाणी वगैरे पाजतात त्यांच्या घरामध्ये, म्हणजे आपलेपणा नाहीच आहे. त्यांच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये आपल्या लोकांना कुठल्याही प्रकारचं स्थान नाही आहे. मग ते संख्या असल्यामुळे या देशाचा प्रधानमंत्री आपल्याला आपला बनवता येईल म्हणून SC ST OBCच्या लोकांना या लोकांनी हिंदू म्हणवणं सुरू केलं. अन्यथा ब्राह्मण धर्म हे त्यांच्या धर्माचं नाव आहे. ब्राह्मण धर्म असण्याच्या अगोदर या धर्माचं आणखी एक नाव होतं. ते नाव म्हणजे वर्ण धर्म. ब्राह्मण धर्म हा शब्द प्रयोग अस्तित्वात येण्याच्या अगोदर त्या धर्माचं एक नाव होतं वर्ण धर्म. वर्ण धर्म म्हणजे काय? ब्राह्मण एक वर्ण आहे, क्षत्रिय एक वर्ण आहे, वैश्य एक वर्ण आहे, शूद्र एक वर्ण आहे. तेव्हा हे वर्ण 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 म्हणजे जेवढ्या बाबी मी तुम्हाला या ठिकाणी सांगून राहिलो त्यापैकी मला नाही वाटत तुमच्या बी कोणाला काही यापूर्वी कधी ऐकायला मिळालं असेल. ते पहिल्यांदाच तुम्ही ऐकता. कारण अशा पद्धतीचं विश्लेषण हे मी पुराव्याने सांगतो, सर्व संदर्भ देऊन सांगतोय. आणि संदर्भ आणि पुरावे देऊन जर मला बोलता आलं नाही तर ब्राह्मण लोक मला कोर्टामध्ये ओढतील. ब्राह्मणांनी आजपर्यंत मला कोर्टात ओढलेलं नाही. कारण त्यांना माहिती वामन मेश्राम बोलणार म्हणजे पुराव्याशिवाय बोलणार नाही. त्यामुळे वामन मेश्रामवर कुठल्याही प्रकारची केस करता येत नाही. केस केली तर कोर्टामध्ये थोबाडीत त्यांना खाऊन बाहेर यावं लागेल. म्हणून ते माझ्या झंझटीमध्ये कधी पडत नाही. कारण मी कुठल्या गोष्टी कुठल्याही पुराव्याशिवाय बोलत नाही, तर्काशिवाय बोलत नाही, तथ्याशिवाय बोलत नाही. तेव्हा ब्राह्मण धर्म आणि वर्ण धर्म याच्याशी भारतातील मूळ निवासी असणाऱ्या SC ST OBC कुणबी मराठा क्षत्रिय वैश्य या लोकांचा काही संबंध नाही. ब्राह्मण लोकांच्या समोर जी अडचण निर्माण झाली ती अडचण इंग्रजांमुळे झाली, लोकशाहीमुळे झाली, मतदानाच्या अधिकारामुळे झाली. आणि तो अधिकार बहुसंख्य लोकांना मिळाल्यामुळे झालंय काय की मग बहुसंख्याक लोक जर जागृत झाले तर त्यांचं या देशामध्ये राज्य स्थापित होईल, त्यांचा प्रधानमंत्री होईल, त्यांचं राज्य स्थापित होईल. आता आमच्याच एका ओबीसी माणसाला नरेंद्र मोदीला बामणाने प्रधानमंत्री बनवलं. बामण त्याच्या डोक्यावर बसले, दिसत नाही. त्याच्यासाठी डोळे लावून सुद्धा बघता येते, पण तेवढी दृष्टी पाहिजे. तेवढी दृष्टी एकट्या वामन मेश्रामकडे असून काय बघणार. मला डोळे लावून सुद्धा दिसते नरेंद्र मोदीच्या डोक्यावर बामण बसलेले आहे. मला डोळे लावून सुद्धा दिसते. कारण डोळे लावून का दिसते, कधी याचा विचार केला डोळे लावून का दिसते? कारण बुद्धी हे तिसरं नेत्र मानलं जातं. तिसरा नेत्र कधी शब्द ऐकलं? तिसरा नेत्र, हे दोन नेत्र आहेत, दोन डोळे आहेत. मग तिसरा नेत्र काय आहे? बुद्धी. बुद्धीने डोळे लावून सुद्धा तुम्हाला बघता येत. तेव्हा या दृष्टीने मी तुम्हाला हे सांगून राहिलो की ब्राह्मणांनी RSS बनवलं, ब्राह्मणांनी भारतीय जनता पक्ष बनवला आणि भारतीय जनता पक्षातर्फे तिकीट देऊन नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री बनवलं ब्राह्मणांनी. त्यामुळे बनवणारे ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मणांची शक्ती ही नरेंद्र मोदीपेक्षा वरची आहे. ते बनवणारे म्हणून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहे, त्याच्या जवळ सर्व प्रकारचे अधिकार आहेत. परंतु आपल्याला मोजण्याचा सुद्धा
तो निर्णय घेऊ शकत नाही. आपल्याला मोजण्याचा सुद्धा निर्णय घेऊ शकला नाही. 11-12 वर्ष झाले आपल्याला मोजलं पाहिजे. कधी कधी गावामध्ये भांडणं होतात. भांडणामध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणतो, अरे मी तुला काय मोजतो म्हणतात. मी पण इकडचंच आहे ना, मला माहित आहे. गावामध्ये कधी कधी भांडण होतात. मी तुला काय मोजतो म्हणजे मोजणी महत्वाचं आहे. मी तुला काय मोजतो म्हणजे मोजणे महत्वाचं आहे. आणि ती मोजूनच नाही राहिले. एवढी आमची संख्या आहे, आम्हाला मोजूनच नाही राहिले. आणि मोजले नाही तर आम्ही काय आहोत? हे काय करून आलो मी? शून्य. हे शून्य. हे असं केलं तर मोठं शून्य. म्हणजे त्या लोकांनी आमचं केवळ एक मोठं शून्य बनवून टाकलेलं आहे. एवढी संख्या असून सुद्धा त्यांनी शून्य बनवून टाकलेलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मोजण्याचा अधिकार मोदीकडे, परंतु तो निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे वास्तविक सत्ता मोदीच्या नियंत्रणामध्ये नसून ब्राह्मणांच्या नियंत्रणामध्ये आहे. आणि ते गुप्तपणे निर्णय घेतात. ते आम्हाला माहीत पण होऊ देत नाही. ते पेपरामध्ये ही बातमी सुद्धा येऊ शकत नाही, येऊ देत नाही. आणि न आल्यामुळे तुम्हाला ती बातमी कळत नाही. मग मला का कळते तर डोळे लावते. पेपरामध्ये वाचल्यामुळे कळत नाही, तर डोळे लावून कळते. डोळे लावून बुद्धी कार्य करते. भारतीय घटनेनुसार मोजण्याचा अधिकार सरकारला आहे आणि सरकारचा प्रमुख नरेंद्र मोदी आहे. नरेंद्र मोदी मोजत नाही आहे, हे मला डोळे लावून दिसून राहिले. तुम्हा लोकांना डोळे उघडे ठेवून दिसत नाही, ते मला डोळे लावून दिसते. कशामुळे? बुद्धीमुळे. तेव्हा आपल्याला ही बाब समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि समजून घेण्यासाठीच हा कार्यक्रम या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तेव्हा या ठिकाणी ज्या गोष्टी समजावून सांगितल्या जातील त्या तुम्ही समजून घ्यायला हव्यात. आणि ग्रामीण भागामधील लोकांना जाऊन जेवढं तुम्हाला समजलं तेवढं लोकांना समजून सांगण्याचं काम तुम्ही करायला हवं. या निमित्तानं मी एवढंच सांगतो, कारण जेवणासाठी ब्रेक घ्यायचा आहे अशी माझ्याकडे चिठ्ठी आलेली आहे. म्हणजे तुम्हाला जेवणासाठी सुट्टी द्यायचा निर्णय आयोजकांनी घेतलेला आहे. पण मी सुद्धा तुम्हाला जेवणच करून घेऊन राहिलो. 2 प्रकारचं जेवण असते. एक पोटाचं जेवण, एक डोक्याचं जेवण. डोक्याचं जेवण मी देऊनच राहिलो. जनावराला फक्त पोटाचं जेवण दिलं जातं. माणसाला पोटाचं आणि डोक्याचं 2 जेवण दिले जातात. तुम्ही जनावर नसल्यामुळे, जे कोणी हसून राहिले त्यांना कळलं मला काय म्हणायचं, की तुम्ही जनावर नसल्यामुळे तुम्हाला सुद्धा केवळ पोटाचं जेवण देऊन भागणार नाही. म्हणून पहिल्यांदा माणसाचं जेवण तुम्हाला दिलं पाहिजे. म्हणून माणसाचं जेवण म्हणजे डोक्याचं जेवण. डोक्याचं जेवण खाऊ घातल्यानंतर मग पोटाचं जेवण तुम्हाला दिलं जाईल. असं जेवणाची सुट्टी घेण्यासाठी चिठ्ठी आली असल्यामुळे ब्रेक घेण्यात येत आहे आणि जेवणाची व्यवस्था झालेली आहे. तेव्हा मी माझं म्हणणं या ठिकाणी संपवतो. दुपारच्या जेवणानंतर म्हणजे पोट भरल्यानंतर सुद्धा आणखी मी तुम्हाला थोडंफार खाऊ घालण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे पोटाचं नाही, डोक्याचं.